राज्यसभेच्या 68 खासदारांची मुदत ही 2024 मध्ये संपणार आहे। मुदत संपणाऱ्या 68 पैकी 60 खासदार हे भाजपचे आहेत, तर महाराष्ट्रामधले 6 खासदार सुद्धा यामध्ये आहेत आणि या 6 खासदारांची मुदत 2024 ला संपणार आहे। याच राज्यसभेतील खासदारांना भाजप लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची शक्यता आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती आहे? एकीकडे भाजपकडून जोरदार तयारी केली जात होती, धक्का तंत्र यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वापरलं जाणार असल्याचं कळत आहे। तसं जर पाहिलं तर राज्यसभेमध्ये 2024च्या निवडणुकीच्या अगोदर साधारण 6 खासदार हे निवृत्त होत आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसकडून कुमार केतकर, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण, प्रकाश जावडेकर भाजपकडनं, अनिल देसाई शिवसेना उद्धव ठाकरे गट, नारायण राणे भाजप आणि व्ही मुरलीधरन भाजप। यापैकी महाराष्ट्रातून 6 जे खासदार निवडून जातात त्यामध्ये कुमार केतकर, वंदना चव्हाण हे पुन्हा एकदा राज्यसभेवर येणार नाही याची अशी अधिकृत माहिती आहे। मात्र नारायण राणे हे यांना लोकसभाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं आणि अनिल देसाई यांना देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये मुंबईच्या एका मतदारसंघातून उतरले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे या निवडणुका ज्या काळामध्ये होणार आहेत त्या काळाच्या अगोदर शिवसेना कोणाची याचा निर्णय येणार आहे। त्यामुळं जर हा निर्णय आला तर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने एकही खासदार राज्यसभेवरती येणार नाही आणि हा निर्णय जर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आला तर राज्यसभेवरती पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांचा एक खासदार राज्यसभेवरती येणार आहे। अगदी शिवाजी, त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं काय घडते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी।